हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन ऑब्सॉर्प्शनमधील अमल्गमेशन इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 1.60 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द बॅलन्स शीट ऑफ A लिमिटेड अँड B लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025 इज ॲज फॉलोज. म्हणजे आपल्याला A आणि B लिमिटेडची बॅलन्स शीट खाली दिली आहे. अ न्यू कंपनी वॉज फॉर्म्ड कॉल्ड C लिमिटेड. C लिमिटेड ही नवीन कंपनी तयार झालेली आहे. A आणि B पासून नवीन कंपनी तयार झाली. त्या न्यू कंपनीचं किंवा परचेजिंग कंपनीचं नाव आहे C लिमिटेड. फॉर परचेजिंग द बिझनेस ऑफ द अबाउट 2 कंपनीज ॲज ऑन दॅट डेट. खालील डेटला त्यांनी काय केलेलं आहे की A आणि B ला परचेज केलेलं आहे. मग इथं आपल्याला A आणि B ची बॅलन्स शीट दिलेली आहे. A लिमिटेडचा एक कॉलम आहे, B लिमिटेडचा एक कॉलम आहे. अशी एकत्र आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. तिथं 2 बॅलन्स शीट आहेत पण त्या कंबाईन दिलेल्या आहेत. तर बॅलन्स शीट आहे A आणि B दोघांची. शेअर कॅपिटल आहे 1500 शेअर्स ऑफ ₹10 ईच, ₹15,000. तर A लिमिटेडचं शेअर कॅपिटल आहे 15,000 आणि पुढे दिलेलं आहे 8,000 शेअर्स ऑफ ₹10 ईच. तर 8,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे आणि 8,000 हे B लिमिटेडचं शेअर कॅपिटल आहे, B लिमिटेडचं आहे. जर्नल रिझर्व A लिमिटेडचा 8,000 आहे, B लिमिटेडला रिझर्व नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस A लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस आहे 2,000 आणि B लिमिटेडचा पण आहे 2,000. 5% डिबेंचर्स. 5% हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे. हे डिबेंचर्स म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी आहे, म्हणजे बाहेरचं देणं आहे. डिबेंचर्स म्हणजे लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर. आपण पब्लिक सेक्टरमधून किंवा जनतेकडून लोन घेतलेलं आहे म्हणून हे लोन हे बाहेरचं देणं आहे. ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. तर आता इथं बघा शेअर्स, जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस ह्या 3 ज्या लायबिलिटीज आहेत ह्या शेअर होल्डरांच्या आहेत. ह्याला इंटरनल लायबिलिटी असं म्हणतो. आणि डिबेंचर्स आणि क्रेडिटर्स ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे, हे बाहेरचं देणं आहे. तर A लिमिटेडचे डिबेंचर्स नाही आहेत. B लिमिटेडचे 6,000 डिबेंचर्स आहेत आणि क्रेडिटर्स A लिमिटेडचे 7,500 आणि B लिमिटेडचे 3,200 आहेत. ॲसेट साईडला बघा बिल्डिंग दिलेली आहे. A लिमिटेडची पण आहे, B लिमिटेडची पण आहे. मशिनरी पण दोघांची आहे. व्हेकल, मोटार व्हेकल फक्त A लिमिटेडला आहे, B लिमिटेडला नाही आहे. स्टॉक दोघांचा पण आहे. डेटर्स दोघांचे आहेत. कॅश दोघांचा पण आहे. तर ही आपली झाली बॅलन्स शीट. त्याच्या खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलं आहे बघूया. द फॉलोइंग आर द टर्म्स ऑफ परचेज ऑफ द बिझनेस. गुडविल ऑफ A लिमिटेड अँड B लिमिटेड इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹8,000 अँड 3,000 रिस्पेक्टिवली. तर याचा अर्थ असा आहे की वर गुडविल नाही आहे पण त्यांनी काय केलं, कन्सिडर केलेले आहे गुडविल आहे म्हणून आणि ती टेकन केली. कोणी तर न्यू कंपनी C लिमिटेडनी तुमची गुडविल टेकन केलेली आहे. तर त्याची व्हॅल्यू आहे 8,000 आणि 3,000 हे PC ला येणार आहे. इथं वर लिहिलं आहे बघा द फॉलोइंग आर द टर्म ऑफ परचेज कन्सिडरेशन. खरेदीच्या टर्म्स खाली दिलेले आहेत. तर गुडविलची व्हॅल्यू त्यांनी 8,000 A लिमिटेडची आणि B लिमिटेडची 3,000 असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्याच्यानंतर B मध्ये सांगितलं आहे ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ A लिमिटेड आर टू बी टेकन ओव्हर ॲट देअर बुक व्हॅल्यूज एक्सेप्ट मोटार व्हेकल्स विच इज व्हॅल्यूड ॲट ₹3,000. तर ह्याचा अर्थ नीट समजून घ्या. A लिमिटेडचे जेवढ्या पण ॲसेट आहेत त्या सगळ्या ॲसेट म्हणजे कॅश पण सगळ्या ॲसेट आणि व्हेकल पण, मोटार व्हेकल पण टेकन केलेले आहे. बट बाकीच्या सगळ्या मोटार व्हेकल सोडून बाकीच्या सगळ्या ॲसेट्स ॲट देअर बुक व्हॅल्यूला घेतलेल्या आहेत. म्हणजे ह्या ज्या दिलेल्या किमती आहेत बिल्डिंग 10,500, मशिनरी 2,500 आणि स्टॉक 6,000, डेटर्स 8,200 आणि कॅश 4,300ला घेतली. पण जी मोटार व्हेकल आहे ती 3,000 रुपीजला घेतली. तर PCला इथं तुम्हाला बॅलन्स शीटला 1,000 दिली पण PCला म्हणजे परचेज कन्सिडरेशनला ती 3,000 येणार आहे. म्हणजे सगळ्या ॲसेट घेतल्या आणि सांगितले ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणजे लायबिलिटीज पण घेतल्या. आता इथं A ची लायबिलिटी बघा. A लिमिटेडची लायबिलिटी एकच आहे, क्रेडिटर्स. आणि डिबेंचर्स A लिमिटेडला नाही आहेत. प्रॉफिट अँड लॉस, जर्नल रिझर्व आणि शेअर कॅपिटल ही इंटरनल लायबिलिटी असते, त्या आपण लायबिलिटी त्याला म्हणत नाही. तर लायबिलिटी म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी. तर A लिमिटेडची एकच लायबिलिटी आहे क्रेडिटर्स आणि ते पण त्यांनी टेकन केलेले आहेत. C लिमिटेडनं क्रेडिटर्स पेड केले म्हणजे ही लायबिलिटी तुमच्या PCला येणार आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे
सीमध्ये काय लिहिले बघा, ऑल द ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेडच्या ऑल ॲसेट्स, बी लिमिटेडच्या कॉलममध्ये अमाऊंट कोणकोणते ॲसेट आहेत बी लिमिटेडच्या? बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे, कॅश आहे, एवढे ॲसेट आहेत. इथं सांगितलं आहे ऑल द ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड टेकन ओव्हर ॲट देअर बुक व्हॅल्यू एक्सेप्ट डेटर्स अँड कॅश बट नॉट द लायबिलिटी. याचा अर्थ नीट समजून घ्या. इथं असं सांगितलं आहे की बी लिमिटेडच्या सगळ्या ॲसेट घेतल्या पण डेटर्स आणि कॅश घेतलेली नाही आणि लायबिलिटी पण टेकन केलेली नाही, म्हणजे लायबिलिटी त्यांनी पेड केलेली नाही, तर क्रेडिटर्स त्यांनी घेतलेले नाहीत. तर इथं पी सीला काय काय येणार आहे? डेटर्स येणार नाही बी लिमिटेडचं, कॅश येणार नाही बी लिमिटेडची आणि क्रेडिटर्स पण येणार नाही बी लिमिटेडचे. परचेस कन्सिडरेशनला बी लिमिटेडचं काय काय येणार नाही? डेटर्स, कॅश आणि क्रेडिटर्स येणार नाही. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल? डेटर्सचं एक अकाउंट ओपन करायला लागेल, क्रेडिटर्सचं एक अकाउंट ओपन करायला लागेल आणि कॅशवर बँक अकाउंट एक ओपन करायला लागेल, कारण त्यांनी ते ॲसेट्स घेतलेल्या नाहीत म्हणून. त्याच्यानंतर लिहिलं आहे द डिबेंचर्स ऑफ बी लिमिटेड. हा डिबेंचर्स पण बी लिमिटेडची एक्सटर्नल लायबिलिटी आहे, ही पण त्यांची एक्सटर्नल लायबिलिटी आहे, म्हणजे ह्याचा पण अकाउंट आपल्याला ओपन करावा लागेल. बट आपण पुढं अजून रीड करूया. इथं ॲडजस्टमेंट दिली. द डिबेंचर्स ऑफ बी लिमिटेड आर टू बी डिस्चार्ज ॲट अ प्रीमियम ऑफ 5% बाय इश्युइंग देम 9% डिबेंचर्स ऑफ सी लिमिटेड ॲज पार्ट पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. तर त्यांनी ही ॲडजस्टमेंट नीट समजून घ्या. एवढीच ॲडजस्टमेंट ह्याच्यामध्ये थोडीशी वेगळी आहे. आता बी लिमिटेडची डिबेंचर्स ही 6,000 आहेत, एला डिबेंचर्स नाही आहेत, बीला आहे आणि बीची लायबिलिटी आहे ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे, बाहेरचं देणं आहे आणि ती सी कंपनीनं पेड केलेलं नाही. मग कोणाला पेड करावं लागणार होतं? तर बीला करावं लागणार होतं. पण काय केलं बीनं? काय केलं? ती लायबिलिटी पेड नाही केली, त्या डिबेंचरवाल्यांना डिबेंचर्स देऊन टाकले, असं पेड केलं. म्हणजे पेड झाली ती, पण कशी? तर डिबेंचरवाल्यांना पैसे नाही दिले, त्यांना डिबेंचर्स दिले आणि डिबेंचरचा रेट होता 5%चा रेट ऑफ इंटरेस्ट, त्यांनी 9%चे डिबेंचर्स दिले. 9% डिबेंचर्स दिले. बघा इथं लिहिलं आहे 9% डिबेंचर्स ऑफ सी लिमिटेड. सी लिमिटेडनं त्यांचे डिबेंचर्सवाल्यांना डिबेंचर्स दिले ॲट द पार्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन, म्हणजे परचेस कन्सिडरेशनचा भाग म्हणून, म्हणजे जी खरेदीची किंमत द्यायची तर त्याच्या बदल्यात त्यांनी काय दिलं? डिबेंचर्स दिले. फक्त पहिलं जे व्याज होतं बी लिमिटेड त्यांना 5% इंटरेस्ट देत होती. आता सी लिमिटेड त्यांना इथून पुढं, म्हणजे जेव्हा अमलमेशन नंतर ती काय करणार आहे? 9% डिबेंचर्सवाल्यांना इंटरेस्ट देणार आहे. त्यामुळे फक्त लिहिताना 9% डिबेंचर्स लिहायचं आहे. डिबेंचर्सवाल्यांना पी सीच्या बदल्यात डिबेंचर्स दिलेत, हे लक्षात ठेवा बीचे, आणि एला तर डिबेंचर्स नाही आहेत. त्याच्या पुढं आहे द बॅलन्स ऑफ परचेस प्राईस टू बी लिमिटेड अँड एंटायर परचेस प्राईस ऑफ ए लिमिटेड इज पेड इन 10% फुल्ली पेड इक्विटी शेअर्स ऑफ सी लिमिटेड. म्हणजे त्यांनी काय केलं? पी सीच्या बदल्यात, म्हणजे परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात ए लिमिटेडला तर सगळेच्या सगळे शेअर्स दिले आणि बी लिमिटेडला डिबेंचर्स पण दिले आणि 5%, बघा इथं सांगितलं 5% प्रीमियम दिला. इथं जो 5% आहे ना प्रीमियम, म्हणजे वाढवून दिले. ते कसं करायचं आहे कॅल्क्युलेशन त्याचं ते मी सॉल्व करताना तुम्हाला सांगणार आहे. डिबेंचर्स दिले बी वाल्याला आणि शेअर्स पण दिले बी लिमिटेडला, पण ए लिमिटेडला फक्त शेअर्स दिलेले आहेत. पुढे सांगितलं शो कॅल्क्युलेट द परचेस कन्सिडरेशन ऑफ बोथ द कंपनीज, क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ बी लिमिटेड अँड ए लिमिटेड आणि बॅलन्स शीट ऑफ सी लिमिटेड सेपरेटली. तर आता इथं नीट बघा, तुम्हाला लेजर सांगितलेलं आहे ए आणि बीच्या बुकमध्ये, आणि पहिलं तर आपण परचेस कन्सिडरेशन काढतो, त्याच्याशिवाय क्वेश्चनचा आन्सर होतच नाही. तर पहिलं परचेस कन्सिडरेशन काढावं लागेल, नंतर एच्या बुकमध्ये अकाउंट ओपन करायचे आहेत, म्हणजे लेजर करायचं आहे, बीचं लेजर करायचं आहे आणि सी कंपनीमध्ये न्यू कंपनीची बॅलन्स शीट बनवायची आहे. आज आपल्याला त्याचं जर्नल बनवायला सांगितलेलं नाही, तर बॅलन्स शीट बनवायचे. मी इथं आता एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, जे घेतलं नाही कुणी सी लिमिटेडनं बी लिमिटेडची जी ॲसेट घेतली नाही, जी लायबिलिटी घेतली नाही, त्याचे आपण अकाउंट ओपन करणार आहे. आता आपण अकाउंट कसे ओपन करतो ते मी तुम्हाला सांगते. आता आपण अकाउंट कसे ओपन करायचे? लेजर अकाउंट ओपन करा, लेजर बनवा सांगितले किंवा अकाउंट्स बनवा सांगितले. तर बघा हे लक्षात ठेवा, रिअलायझेशन हा कंपल्सरी अकाउंट आहे, हा तुम्हाला बनवावाच लागतो दररोज. त्याच्यानंतर दुसरा आहे इक्विटी शेअर होल्डर, हा पण कंपल्सरी येईल. त्याच्यानंतर आहे
पी सीच्या बदल्यात काय काय दिलं. सी लिमिटेड एक कंपल्सरी अकाउंट असतो. सी लिमिटेड अकाउंट न्यू कंपनी, जी नवीन कंपनी तयार होते त्या कंपनीचा अकाउंट फिक्स असतो. आणि जे पी सीच्या बदल्यात त्यांनी काय काय दिले तर डिबेंचर्स, बी लिमिटेडला डिबेंचर्स दिलेत, ए लिमिटेडला इक्विटी शेअर्स दिलेत. तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आपण ओपन केलेलाच आहे. तर मग अजून काय दिलं तर बी लिमिटेडला डिबेंचर्स दिलं. तर डिबेंचर्स हे बी लिमिटेडच्या बुकमध्ये ओपन होईल. बी लिमिटेड, ए लिमिटेडमध्ये हे दोघं पण ए आणि बीमध्ये होणार आहेत. अजून काय होणार आहे बघा. आता ए लिमिटेडमध्ये काय रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि सी लिमिटेड अकाउंट येणार आहे. कॅश और बँक येणार नाही ए लिमिटेडमध्ये, कारण त्यांनी कॅश टेकन केली आणि पी सीची अमाऊंट आहे ती कॅशमध्ये दिलेली नाही. म्हणून ए लिमिटेडच्या बुकमध्ये हे 3च अकाउंट ओपन होणार आहेत. एक रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि सी लिमिटेड अकाउंट. आणि बीच्या बुकमध्ये रिअलायझेशन अकाउंट तर ओपन होणार, इक्विटी शेअर होल्डर होणार, कारण रिअलायझेशन फिक्स आहे. पी सीच्या बदल्यात त्यांनी शेअर्स दिलेत. सी लिमिटेड तर होणारच. डिबेंचर्स दिलेत, डिबेंचर्सच्या बदल्यात डिबेंचर्स दिलेत, म्हणून हा डिबेंचर्स अकाउंट एक ओपन होणार आहे. आणि अजून काय झालं की पी सीच्या बदल्यात त्यांनी शेअर्स दिले, डिबेंचर्स दिले, सी लिमिटेड आणि रिअलायझेशन. कॅश घेतली नाही म्हणून कॅश अकाउंट एक ओपन होणार आहे बी लिमिटेडच्या बुकमध्ये. अजून काय होणार आहे, डेटर्स एक घेतले नाहीत, डेटर्सचं अकाउंट एक ओपन होणार आहे. आणि काय घेतलं नाही, क्रेडिटर्स घेतले नाहीत, म्हणून क्रेडिटर्सचं अकाउंट एक ओपन होणार आहे बी लिमिटेडच्या बुकमध्ये. आता इथं बघा, बी लिमिटेडच्या बुकमध्ये एवढे सगळे अकाउंट ओपन होणार आहेत. ए लिमिटेडच्या बुकमध्ये फक्त 3च अकाउंट ओपन होणार आहेत. का ते समजलं का बघा. ह्या ए लिमिटेडच्या बुकमध्ये कॅश अकाउंट येणार नाही, कारण कॅश जेवढी होती तेवढी सगळीच्या सगळी कॅश सी लिमिटेडने घेतली. मग बॅलन्सच नाही तर कॅश अकाउंट ओपन होणार नाही. आणि पी सीच्या बदल्यात त्यांनी ए लिमिटेडला कॅश दिलेली नाही, किंवा ए लिमिटेडनं कोणत्याही प्रकारचे एक्सपेन्सेस पेड केले नाहीत. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस वगैरे असतं तरी पण आपण कॅश अकाउंट ओपन केला असता, पण एक्सपेन्सेस कोणत्याही प्रकारच्या क्वेश्चनमध्ये दिलेले नाहीत, म्हणून कॅश और बँक अकाउंट ए लिमिटेडच्या बुकमध्ये ओपन होणार नाही. पण बी लिमिटेडच्या बुकमध्ये कॅश और बँक अकाउंट ओपन होणार आहे, कारण बी लिमिटेडची कॅश सी लिमिटेडनं टेकन केलेली नाही म्हणून. तर हे लक्षात ठेवा. आणि डिबेंचर्सवाल्यांना काय केलेलं आहे, डिबेंचर्स दिलेत पी सीच्या बदल्यात, म्हणून डिबेंचर्स अकाउंट बी लिमिटेडमध्ये होणार आहे, कॅश अकाउंट बी लिमिटेडमध्ये होणार आहे. डेटर्स घेतले नाहीत सी लिमिटेडनं. म्हणजे डेटर्स म्हणजे कोण तर कस्टमरला तुम्ही उधारीवर माल विकलेला आहे आणि तेच पैसे उधार आहेत, कस्टमर तुमचे पैसे देणार आहे. एक तुम्ही डेटर्स अकाउंट ओपन करावं लागेल, कारण ते पैसे मिळणार आहेत म्हणून. आणि क्रेडिटर्स ही लायबिलिटी घेतली नाही, म्हणजे बी लिमिटेडला काय करावं लागेल, पेड करावी लागेल, म्हणून बँक अकाउंट पण येणार आहे, कारण बँकेतून तुम्ही ह्याला पेड करणार आहे आणि हे विकून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, याचा इफेक्ट बँकेत पण होणार आहे म्हणून. तर हे एवढे अकाउंट आपल्याला ओपन करायचे आहेत. मी केलं. इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि सी लिमिटेड अकाउंट. बघा मी इथं सांगितलं होतं हे 3च अकाउंट कुठं होणार आहेत, एच्या बुकमध्ये. बीच्या बुकमध्ये सगळे होणार आहेत. तर 7 अकाउंट ओपन होणार आहेत बीच्या बुकमध्ये. इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड, रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. बघा इथं लिहिलं आहे मी, रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, परत डिबेंचर्स अकाउंट हा पण ओपन केला आहे, सी लिमिटेड अकाउंट ओपन केला आहे, कॅश और बँक अकाउंट ओपन केला आहे, डेटर्स केला आहे, क्रेडिटर्स केला आहे. तर हे सगळे अकाउंट केलेत आणि त्यांनी बॅलन्स शीट बनवायला सांगितली सी लिमिटेडच्या बुकमध्ये, म्हणून मी बॅलन्स शीट पण ओपन केलेली आहे सी लिमिटेड, इन द बुक्स ऑफ सी लिमिटेड. तर एवढं सगळं आपण तयार केलेलं आहे. पी सीची पण इथं मी ओपन करून ठेवलेलं आहे. वर्किंग नोट हा ॲन्सरचा भाग आहे, पण त्याला वर्किंग नोट म्हणतात. मग कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन आणि हे वर्किंग नोटमधलं हे पहिलं कॅल्क्युलेशन आहे आणि नाव द्यायचं आहे स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. ह्या बाजूला डिस्चार्ज येतं, म्हणजे खरेदीच्या किमतीच्या बदल्यात त्यांनी काय दिलं, एला काय दिलं, बीला काय दिलं ते इथे येतं. आणि ॲसेट टेकन ओव्हर, नेट ॲसेट म्हणजे किती किमतीला त्यांनी ॲसेट्स घेतलेले आहेत ए लिमिटेडचे आणि बी लिमिटेडचे, आणि लायबिलिटीज कोणकोणत्या पेड केल्या ते ह्या साईडला येतं. तर आपण आता क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. सर्वात पहिलं आपण बघणार आहोत पी सी कसा तयार करायचा. पी सी तयार करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे, इथं बघायचं, रीड करायचं. परचेस कन्सिडरेशनसाठी खालील कंडिशन्स दिलेल्या आहेत. पहिलं सांगितलं आहे गुडविल घेतली ए लिमिटेडची, बी लिमिटेडची. इथं गुडविल नाही आहे, बट आपल्याला इथं लिहावं लागेल ॲसेटचे इथं गुडविल. आता इथं ए लिमिटेडची किती आहे 8,000 आणि बी लिमिटेडची 3,000. त्याच्यानंतर
ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बी लिमिटेड आर टेकन ओव्हर ॲट देअर बुक व्हॅल्यू एक्सेप्ट मोटार व्हेकल विच इज व्हॅल्यूड ॲट ₹3000. तर मोटार व्हेकल त्यांनी 3000ला घेतली, बाकीचे ॲसेट ॲज इट इज प्राईसला घेतल्या ए लिमिटेडच्या. आपण पहिले ए लिमिटेडचं करू. बिल्डिंग 10,500, मशिनरी 2,500, मोटार व्हेकल 3000 इथं सांगितल्यावर 3000 रुपीजला घेतली. मग आपण इथं लिहिणार आहोत 3000. त्याच्यानंतर स्टॉक ॲज इट इज प्राईसला डेटर्स आणि कॅश. स्टॉक, डेटर्स, कॅश. कॅश. तर स्टॉक कितीला घेतला? 6000, डेटर्स 8200 आणि कॅश 4300. ह्या ॲज इट इज प्राईसला घेतलेल्या आहेत. बी लिमिटेडचं काय काय घेतलं नाही त्यांनी? डेटर्स नाही घेतले आणि कॅश नाही घेतली. मग काय घेतलं? बिल्डिंगच्या समोर अमाऊंट टाकायची आहे 1500. मोटार व्हेकल बीला नाही आहे म्हणून इथे येईल डॅश. मशिनरी आहे 1500 लिहिलं. गुडविल 3000. बिल्डिंग 6000 आहे, सॉरी इथं 6 पाहिजे, 6000 आणि मशिनरी 1500. व्हेकल नाही आहे. स्टॉक आहे 7800. डेटर्स नाही घेतले, कॅश नाही घेतली म्हणून तिथं मी डॅश मारलेला आहे. आता आपल्याला काय करायचे आहे? ॲसेटची टोटल करायची आहे. ॲसेटची आपण टोटल करू, दोघांच्या पण. कॅल्सीवर करते म्हणजे लगेच होईल. $8,000 प्लस 10,500 प्लस 2,500 प्लस 3,000 प्लस 6,000 प्लस 8,200 प्लस 4,300 42,500 एची टोटल आली. बीची पण करूया ॲसेटची टोटल. 3,000 प्लस 6,000 प्लस 1,500 प्लस 7,800 18,300. आता त्यांनी सांगितले काय सांगितलंय बघा इथं, ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज घेतलेल्या आहेत ए लिमिटेडच्या. मग आपण इथून लेस करणार आहोत लायबिलिटीज. एकच लायबिलिटी आहे ए लिमिटेडची 7,500 क्रेडिटर्स. 7,500. बी लिमिटेडचे क्रेडिटर्स घेतलेले नाहीत. इथं खाली लिहिलंय बघा ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये बीमध्ये त्यांनी सांगितलंय. बीचं काय काय सॉरी सीमध्ये की ऑल ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड टेकन ओव्हर ॲट देअर बुक व्हॅल्यू एक्सेप्ट डेटर्स अँड कॅश. डेटर्स आणि कॅश घेतलेली नाही. आणि पुढं सांगितलेलं आहे बी लिमिटेडची जी लायबिलिटी आहे, तर लायबिलिटीमध्ये काय सांगितलं आहे बघू. बी लिमिटेड ऑल ॲसेट्स टेकन ओव्हर ऑल द ॲसेट्स. हां, इथं काय सांगितलं आहे? ऑल द ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड टेकन ओव्हर ॲट देअर बुक व्हॅल्यू एक्सेप्ट डेटर्स अँड कॅश बट नॉट द लायबिलिटीज. नॉट द लायबिलिटीज याचा अर्थ लायबिलिटी घेतलेली नाही, म्हणजे क्रेडिटर्स इथं येणार नाहीत म्हणून मी इथं डॅश मारला. आणि ही डिबेंचर्स पण लायबिलिटी आहे, एक्सटर्नल लायबिलिटीज आहे, पण त्याला खाली ॲडजस्टमेंट आहे म्हणून ती इथं येणार नाही. तर आपण काय करू, याचं ॲन्सर काढूया. पी सीची व्हॅल्यू काढू. 42,500 मायनस 7,500 लायबिलिटी मायनस केली. 35,000 एची परचेस कन्सिडरेशन आली आणि बीची 18,300. ह्याला म्हणायचं आहे पी सी. नुसतं पी सी लिहिलं तरी चालेल किंवा नाव द्यायचं असेल तर परचेस कन्सिडरेशन असं तुम्ही म्हणू शकता. तर ही झाली आपली पी सीची पहिली एंट्री.
आता आपल्याला इथपर्यंत कळलं. आता आपल्याला लक्षात आलं. त्याने लिहिले नॉट द लायबिलिटीज घेतलेल्या नाहीत. बीच्या लायबिलिटीज 2 आहेत, डिबेंचर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट ओपन होणार आहे. डिबेंचर्स घेतला नाही, पण PCच्या बदल्यात डिबेंचर्स दिलेत असं सांगितलं. डिबेंचर्सच्या बदल्यात डिबेंचर्सच पेड केलेत, पण ते परचेस कन्सिडरेशनचा भाग आहे म्हणून. तर डिबेंचर्सचं पण अकाउंट ओपन होणारच आहे. तर आपण हे डिबेंचर्स आणि क्रेडिटर्सचा अकाउंट ओपन करणार आहे, कारण ते इथं लायबिलिटी आलेली नाही म्हणून. आता डेटर्स आणि कॅश बी लिमिटेडचं नाही म्हणून तो पण अकाउंट ओपन होणार आहे. आणि बी लिमिटेडला व्हेकलची अमाऊंटच नाही आहे, त्यामुळे इथं डॅश असल्यामुळं इथं डॅश आलेला आहे. पण डेटर्सला आणि कॅश त्यांनी घेतलेली नाही म्हणून डेटर्स आणि कॅश अकाउंट ओपन होणार आहे. आणि क्रेडिटर्स घेतले नाहीत म्हणून क्रेडिटर्स पण अकाउंट ओपन होणार आहे. आणि डिबेंचर्सच्या बदल्यात डिबेंचर्स दिलेत. ही परचेस जेव्हा आपण परचेस जी PC असते, PCच्या बदल्यात ज्या ॲसेट किंवा लायबिलिटी पेड केल्या त्यांचे, म्हणजे बघा आता आपण काय केलं, हा PC आला, PCच्या बदल्यात त्यांनी डिस्चार्ज काय केलं, इथले अकाउंट आपण ओपन करतो. इक्विटी शेअर्स पण डिस्चार्ज केलेत आणि डिबेंचर्स पण डिस्चार्ज केलेत म्हणून ते त्यांचे अकाउंट ओपन होणार आहेत. पुढं बघा इथं काय सांगितलेलं आहे, द डिबेंचर्स ऑफ बी लिमिटेड आर टू बी डिस्चार्ज ॲट अ प्रीमियम 5% प्रीमियम. आता डिबेंचर्सची व्हॅल्यू किती आहे बघा, 6000 आहे बी लिमिटेडच्या बुकमध्ये. 6000 त्याच्यावर 5% प्रीमियम 5%, म्हणजे किती आलं, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 6 5 30 आणि हा 1 झिरो, 300 रुपये प्रीमियम आहे. प्रीमियमची व्हॅल्यू 300 रुपये. म्हणजे त्यांना दिले किती प्रीमियम, म्हणजे वाढवून देणे, अधिक जास्त पैसे देणे. 300 रुपीज प्रीमियम नेहमी ॲड होतो, डिस्काउंट लेस होतो, प्रीमियम ॲड होतो. 6300 रुपीज डिबेंचर्सवाल्यांना दिले. डिबेंचर्स बी लिमिटेडच्या डिबेंचर्सवाल्यांना 3600 रुपये दिले. कशाच्या बदल्यात, तर परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात. बीची परचेस कन्सिडरेशन आहे 18300. तर त्यांना काय दिलं, किती पर्सेंटचे डिबेंचर्स दिले, 9%चे डिबेंचर्स, 9% डिबेंचर्स ऑफ सी लिमिटेड. इथं आहे बघा 9% डिबेंचर्स ऑफ सी लिमिटेड. तर आपण इथं लिहूया 9% डिबेंचर्स. डिबेंचर्स दिले. किती आले, तर अमाऊंट आपण इथं काढली बघा 6300. बीच्या कॉलममध्ये लिहा, चुकून एच्या लिहा. बीला दिलं, बीला परचेज कन्सिडरेशनच्या बदल्यात 6000 डिबेंचर्स होते आणि 5% वाढवून दिले, म्हणजे त्याची व्हॅल्यू जास्त दिली. प्रीमियम म्हणजे वाढवून दिले, पैसे जास्त पैसे दिले. किती दिले, तर 5% जास्त दिले. 5% म्हणजे किती, तर आपण 6000वर 5% काढले, 300 रुपीज जास्त दिले म्हणून 6000 कुठले होते, तर हे डिबेंचर्सची अमाऊंट आहे बघा 6000 रुपये. हे डिबेंचर्स होते, हा प्रीमियम आहे. टोटल त्यांना 6300 रुपयेचे डिबेंचर्स दिले सी लिमिटेडने. तर डिबेंचर्स पेड झाले. इथं अजून काय सांगितलं आहे बघूया पुढं. नेक्स्ट, द बॅलन्स ऑफ परचेस प्राइस ऑफ बी लिमिटेड अँड एंटायर परचेस प्राइस ऑफ ए लिमिटेड इज पेड इन ₹10 फुल्ली पेड इक्विटी शेअर्स ऑफ सी लिमिटेड. सी लिमिटेडनं काय केलेलं आहे, तर त्यांना शेअर्स दिले. आता फुल्ली शेअर्स दिलेले आहेत PCच्या बदल्यात. आता बघा ए लिमिटेडचे 35,000 आहेत, तेवढ्या सगळ्याचे शेअर्स दिले, 10 रुपयाचा एक इक्विटी शेअर्स दिले. मग आपण इथं लिहिणार आहोत इक्विटी शेअर्स. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे किती अमाऊंट आहे त्याची शेअर्स PCची. ए लिमिटेडच्या PCची अमाऊंट आहे 35,000. एक शेअर्स आहे 10 रुपयाचा, ₹10 ईच. क्वेश्चनमध्ये सांगितले 10 रुपयाचा एक शेअर्स दिला म्हणून. मग नंबर ऑफ शेअर्स आपण कसे काढतो, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट, म्हणजे हे डिवाइड बाय ईच शेअर, म्हणजे हे ईच शेअर. अमाऊंट आहे 35,000 आणि एक शेअर आहे 10 रुपयाचा. ह्या झिरोला हा झिरो गेला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहेत 3500 ए लिमिटेडचे. मग आपण इथं लिहिणार आहोत 3500 इंटू ₹10 ईच, म्हणजे किती आले इथं 35,000 रुपयाचे. सॉरी, बीच्या नाही, एच्या कॉलममध्ये 35,000चे इक्विटी शेअर्स दिले
बी लिमिटेडला ए लिमिटेडला पी सीची व्हॅल्यू होती, म्हणजे खरेदीची किंमत होती 35,000 रुपयाला. ए लिमिटेडला सी लिमिटेडनं 35,000 रुपयाला खरेदी केलं. हे 35,000 रुपयाचे त्यांना काय दिले, शेअर्स दिले. त्याच्या बदल्यात पैसे नाही दिले, शेअर्स दिले. आणि बी लिमिटेडला रिमेनिंग बॅलन्स बघा, आता बी लिमिटेडची पी सीची अमाऊंट होती 18,300. ही खरेदीची किंमत होती. त्यातले त्यांनी 6,300 रुपीजचे डिबेंचर्स दिले. मग राहिलेला बॅलन्स इन शेअर्स, तर किती राहिला बॅलन्स बघा, 12,000 रुपयाचे शेअर्स दिले त्यांनी. एक शेअर्स 10 रुपयाचा. सेम असंच काढायचं. नंबर ऑफ शेअर्स कसे काढायचे, तर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट किंवा कॅपिटल म्हणू शकता, डिवाइड बाय इच म्हणजे एक शेअर्स, इच शेअर. अमाऊंट आहे 12,000, इथं आहे बघा 12,000 डिवाइड बाय एक शेअर्स आहे 10 रुपयाचा. ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे 1,200. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स बी लिमिटेडचे. तर मग इथं आपल्याला लिहायचं आहे पी सीमध्ये की बी लिमिटेडचे शेअर्स किती आहेत. इथं लिहूया आपण, हे पाहिजे तर इथं एच्या कॉलममध्ये लिहिलं आहे. इक्विटी शेअर्स ब्रॅकेटमध्ये 1,200 नंबर ऑफ शेअर्स इंटू ₹10 इच. अमाऊंट आले 12,000 रुपयाचे शेअर्स बीच्या कॉलममध्ये. बीला 12,000 रुपयाचे शेअर्स दिले आणि 6,300 रुपीचे डिबेंचर्स दिले. आणि एला फक्त डिबेंचर्स दिले. आणि अशी त्यांची दोघांची पी सीची अमाऊंट इक्वल झाली. पी सी होता ए लिमिटेडचा 35,000 आणि बी लिमिटेडचा आहे 18,300. ही झाली परचेस कन्सिडरेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, रिअलायझेशन अकाउंट तयार करायचं आहे. रिअलायझेशन अकाउंटला ह्या ज्या ॲसेट्स आहेत त्या सगळ्या ॲसेट इथं, पण प्राईस माती क्वेश्चनमधून. तर आपण इथं लिहिणार आहोत टू सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेट्स त्याच्यामध्ये एक काय आहे, ए लिमिटेडची इथं गुडविल गुडविल नाही येणार कारण पी सीला आहे, पण रिअलायझेशनला येणार नाही. कारण सांगते. तुम्ही म्हणाल का नाही येणार गुडविल इथं, कारण आपण जी पोस्टिंग करणार आहोत ते इथून करणार आहे, इथून अमाऊंट घेणार आहे. इथं गुडविलच नाही आहे, त्यामुळे गुडविल नाही येणार. काय काय येणार, काय काय घेतले, सगळे ॲसेट्स घेतलेले आहेत ए लिमिटेडचे. आपण आता इथं सगळे ॲसेट घेतलेले आहेत, तर ह्याच किमतीला येणार आहेत. मग आपण इथं लिहिणार आहोत गुडविल नाही येणार. बिल्डिंग, मशिनरी, मोटार व्हेकल, मोटार व्हेकल, त्याच्यानंतर स्टॉक, डेटर्स, कॅश. आता अमाऊंट कुठून तरी इथून टाकायचे आहेत. बिल्डिंग 10,500, मशिनरी 2,500, व्हेकल्स 1,000, स्टॉक 6,000, डेटर्स 8,200 आणि कॅश 4,300. इथून घेतलेले आहेत व्हॅल्यू, हे लक्षात ठेवा आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला इथं. आता आपल्याला बघायचं आहे कोणकोणते ॲसेट त्यांनी पी सी लायबिलिटीज घेतलेल्या आहेत. तर ए लिमिटेडची फक्त क्रेडिटर्स घेतलेत, म्हणून इथं येणार आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज. नुसतं लायबिलिटी लिहू, एकच घेतलेले आहे क्रेडिटर्स. अमाऊंट घेताना मग ती बुकमधून घ्यायची आहे 7,500. एकच लायबिलिटी आहे. डिबेंचर्स ए लिमिटेडचे नाही आहेत आणि ह्या बाकीच्या इंटरनल लायबिलिटीज आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या रिअलायझेशनला बघा, तर रिअलायझेशन अकाउंटला कोणकोणत्या ॲसेट घेतल्या की ज्या पी सीला होत्या, नावं पी सीमधली, पण अमाऊंट माती क्वेश्चनमधून. लायबिलिटीची नाव होतं पी सीमध्ये, ते नाव आपण इथं घेतलं रिअलायझेशनच्या क्रेडिटला.
आणि अमाऊंट कुठून घ्यायची आहे तर तुमच्या क्वेश्चनच्या बॅलन्स शीटवरून. आता आपल्याला सगळ्या ह्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे राहिलेलं. तर बघा, बिल्डिंग घेतलं आपण, मशिनरी घेतलं, व्हेकल घेतलं, स्टॉक, डेटर्स आणि कॅश याचं पोस्टिंग झालं. क्रेडिटर्सचं झालं. तर राहिलं काय तर शेअर्स कुठं जातात तर इक्विटी शेअर होल्डरला सगळ्याचं पोस्टिंग होतं. आणि लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतो, क्रॉस पोस्टिंग होतं, हे लक्षात ठेवा. मग इथं आपण लिहिणार आहोत बाय शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर कॅपिटल लिहिलं तरी चालेल. शेअर कॅपिटल अमाऊंट आहे ए लिमिटेडचं करतोय आपण, फक्त ए लिमिटेडचाच विचार करूया सध्या. 15,000 15,000. त्याच्यानंतर जर्नल रिझर्व आहे 8,000. तर जर्नल रिझर्व हा इक्विटी शेअर होल्डरांचा असतो. जर्नल रिझर्व म्हणजे साठवून ठेवलेले पैसे असतात, संकट काळात आपल्याला उपयोगी पडावे म्हणून आपण काय केलेलं असतं, काही अमाऊंट प्रॉफिटमधून जर्नल रिझर्वमध्ये साठवून ठेवलेली असते. मग ते साठवलेले पैसे कोणाचे आहेत तर शेअर होल्डरांचे आहेत, म्हणून ते इथं येतं. प्रॉफिट कोणाचा असतो, शेअर होल्डरांचा असतो. शेअर होल्डर इज अ ओनर ऑफ अ कंपनी, ते कंपनीचे ओनर असतात म्हणून जर्नल रिझर्व त्यांचा, प्रॉफिट त्यांचा आणि शेअर कॅपिटल त्यांचं. तर प्रॉफिट अँड लॉस ए लिमिटेडचा आहे 2,000. आपण इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड करतोय म्हणून फक्त ए लिमिटेडचा विचार करतोय. बघा, आता सगळ्याचं पोस्टिंग झालं. 15,000 घेतले, शेअर कॅपिटल 8,000, जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस इथं आलं आणि क्रेडिटर्स इथं आले, सगळ्या ॲसेट इथं आल्या. आता आपलं पोस्टिंग झालं. आता आपल्याला काय करायचं आहे तर पी सीची एंट्री. आता ह्याच्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये नाही लिक्विडेशन एक्सपेन्सेस वगैरे काही नाही आहे, डायरेक्ट आपल्याला पी सीची एंट्री करायची आहे. पी सीची एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि सी लिमिटेडच्या डेबिटला येतं. सी लिमिटेडच्या डेबिटला लिहितो आपण. मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये जर्नल एंट्री लिहून दिलेल्याच आहेत. तर पहिली जर्नल एंट्री पी सीची येते, सी लिमिटेड किंवा न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. 35,000 ही खरेदीची किंमत आहे, 35,000. त्याच्यानंतर ही पी सीची एंट्री पहिली. पी सीची दुसरी एंट्री येते, काय काय दिलं त्याच्या बदल्यात सी लिमिटेडनं ते येतं. तर काय दिलं, इक्विटी शेअर होल्डर्स दिले, इक्विटी शेअर्स दिले, इक्विटी शेअर्स डेबिट 35,000. ए लिमिटेडच्या कंपनीला सगळे इक्विटी शेअर्स दिले टू सी लिमिटेड. हा क्रेडिट आहे 35,000. आपण फक्त ए लिमिटेडचा विचार करतोय. तर ए लिमिटेडमध्ये बघा, इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड काय काय त्यांनी दिलं. पहिली पी सीची एंट्री, पी सी हे होता 35,000, सी लिमिटेड अकाउंटच्या डेबिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. नंतर आहे पी सीच्या बदल्यात त्यांनी काय दिलं तर शेअर्स दिले, इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स दिले एवढे आणि कुणी दिले, सी लिमिटेडने. सी लिमिटेड हा देणारा आहे म्हणून तो क्रेडिट झाला. अशा पी सीच्या 2 एंट्र्या होतात, हे लक्षात ठेवायचं. मग आपली पहिली एंट्री आपल्याला इथं करायची आहे सी लिमिटेडच्या डेबिटला. सी लिमिटेडला सी लिमिटेडचं नाव येत नाही म्हणून आपण इथं लिहिणार आहोत रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये पी सी 35,000. 35,000 ही पी सीची पहिली एंट्री. आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला इथं लिहिणार आहोत आपण बाय सी लिमिटेड ब्रॅकेटमध्ये पी सी 35,000. ही झाली पहिली एंट्री. दुसरी एंट्री आहे सी लिमिटेडच्या क्रेडिटला. इथं काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले. आपण इथं म्हणणार आहोत इक्विटी शेअर होल्डर किंवा इक्विटी शेअर लिहिलं तरी चालेल. इक्विटी शेअर होल्डरांना 35,000 35,000चे शेअर्स दिले इक्विटीच्या डेबिटला टू सी लिमिटेड. ₹35,000 शेअर्स दिले. ही दुसरी एंट्री. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ह्या जर्नलचं लिहितं लेजर केलं. ह्या झाल्या पी सीच्या एंट्री. आता आपल्याला याच्यामध्ये क्लोज करायचं आहे, बाकी काही नाही. ए लिमिटेडमध्ये ए लिमिटेडला आपण क्लोज करू, कारण सगळ्या ॲसेट अँड लायबिलिटीज त्यांच्या पेड झालेल्या आहेत म्हणून ए लिमिटेडला क्लोज करू. ए लिमिटेड इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड. तर त्याच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल करू आणि क्लोज करून टाकू. किती येतोय बघू. क्रेडिटची टोटल आहे 35 आणि 7
35,000 35,000 प्लस 7,500 42,000 क्रेडिटची टोटल आहे. क्रेडिट साईडची टोटल आहे 42,500. तर डेबिटची करूया, किती येते बघू. 10,500 प्लस 2,500 प्लस 1,000 प्लस 6,000 प्लस 8,200 प्लस 4,300 म्हणजे 32,500 32,500 ही डेबिटची टोटल आहे. दोघांचं मायनस करू. किती येतं आहे बघू. 10,000 येतं आहे बघा. 10,000 आहे डिफरन्स. आणि कुठे येणार आहे, ज्या साईडला अमाऊंट तुमची कमी आहे तिथं. म्हणजे मग आपण इथं काय करणार आहोत, जास्त आहे ह्या साईडची टोटल 42,500. इथं येईल 42,500. डिफरन्स आला त्याला नाव देणार आहोत ह्या अकाउंटचं इक्विटी शेअर होल्डर. इथं लिहिणार आहोत इक्विटी शेअर होल्डर. ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर. स्टार करूया. अमाऊंट आली 10,000चा डिफरन्स. आत्ताच आपण इथं काढले, तुमच्या लक्षात आलं असेल. ही साईडची टोटल जास्त होती म्हणून लिहिलं 42,500 दोन्हीकडं. आणि जो डिफरन्स आला त्याला नाव दिलं इक्विटी शेअर होल्डर, कारण डेबिट साईडची टोटल कमी होती. म्हणजे ह्या साईडची आता जर तुम्ही टोटल केली तर 42,500 येणार आहे. ह्याचं क्रॉस पोस्टिंग इथं होईल इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या डेबिटला, इक्विटीच्या क्रेडिटला. इथं ह्या अकाउंटचं नाव इथं येणार आहे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. ह्याला स्टार पण नको, काहीच नको. 10,000 लिहूया इथं. 10,000 किती डिफरन्स येतोय बघू. ह्या साईडला आहे 35,000. इकडची टोटल करू आपण. 15,000 प्लस 8,000 प्लस 2,000 प्लस 10,000 35 दोन्हीकडची टोटल इक्वल आली. हा पण अकाउंट तुमचा क्लोज झाला. आता सी लिमिटेडचा अकाउंट आपल्याला क्लोज करायचा आहे. तो पण दोन्ही साईडनी क्लोज होतोय. इथं काही डिफरन्स येत नाही. आता आपल्याला बी लिमिटेडच्या बुकमध्ये लेजर करायचं आहे. लेजर करताना तुम्हाला पहिलं PC बघावं लागेल. तर बी लिमिटेडचा PCमध्ये त्यांनी काय काय घेतलं. गुडविल तर त्यांच्या दोघांच्याही बॅलन्स शीटला नाही आहे. इथं गुडविल नाही आहे. मग काय काय घेतलं आहे त्यांनी, तर बिल्डिंग घेतली, मशिनरी घेतलं आहे आणि स्टॉक. 3च ॲसेट घेतलेले आहेत आणि लायबिलिटी कोणतीही घेतलेली नाही. म्हणून रिअलायझेशनला 3च ॲसेट येणार आहेत, लायबिलिटी येणार नाही. मग आपण इथं लिहिणार आहोत टू इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड 2 सन्ड्री ॲसेट्स. 3च ॲसेट घेतलेले आहेत. कोणत्या, तर कॅश आणि डेटर्स सोडून. कोणकोणत्या ॲसेट्स आहेत त्यांच्या, बिल्डिंग, मशिनरी आणि स्टॉक. बिल्डिंग आहे 6,000, मशिनरी आहे 1,500 आणि स्टॉक आहे 7,800. कॅश घेतलेली नाही आणि डेटर्स पण घेतलेले नाहीत, म्हणून त्यांचे अकाउंट आपण ओपन केलेले आहेत. आणि लायबिलिटी पण नॉट टेकन घेतलेली नाही, म्हणून इथं येणार नाही. हे लक्षात आलं असेल. एवढंच येणार आहे रिअलायझेशन अकाउंटला. बी लिमिटेडच्या रिअलायझेशन अकाउंटला एवढ्याच ॲसेट येणार आहेत. कारण PCला बघा, तुम्ही PC बघू शकता. PC दिलेला आपण काढलेला आहे. गुडविल तर येत नाही, कारण गुडविल तुमच्या बॅलन्स शीटला नाही आहे, म्हणून गुडविल येणार नाही. कारण आपण जेव्हा पण तुम्ही रिअलायझेशन अकाउंटला ज्या पण व्हॅल्यू घेता, हे क्वेश्चनच्या बॅलन्स शीटवरून घेता. आता बॅलन्स शीटला गुडविल नाही आहे, तर अमाऊंट कुठली घेणार तुम्ही, नाही घेऊ शकत. म्हणून इथं गुडविल आलेलं
नाही. तर क्रेडिटर्स घेतलेत का? नाही घेतले, म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला क्रेडिटर्स आलेले नाहीत. आता आपण काय केलं, जे ॲसेट घेतल्या नव्हत्या, ज्या लायबिलिटी घेतल्या नव्हत्या, त्यांचे अकाउंट ओपन केलेत, त्यांना त्यांचा बॅलन्स जाणार आहे. तर ही गोष्ट समजली असेल तुम्हाला. आता पहिलं काय काम केलं आपण, PC वरून रिअलायझेशन अकाउंटला ॲसेट ट्रान्सफर केला, पण व्हॅल्यू कुठल्या घेतल्या आपण? बॅलन्स शीटमधल्या. आता आपल्याला बघायचं आहे इथं काय काय राहिलं आहे बघा. बी लिमिटेडचं नीड बघा, आपण बिल्डिंग घेतलं, मशिनरी घेतलं, व्हेकल तर नाही आहे, त्यांचा स्टॉक घेतला. डेटर्स नाही घेतले म्हणून आपण डेटर्सचा अकाउंट ओपन केलेला आहे. बघा इथं मी अकाउंट ओपन केला आहे डेटर्सचा. तर डेटर्स अकाउंटचा ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो. इथं लिहायचं आहे बॅलन्स BD. किती आहेत बघा डेटर्स. डेटर्सची व्हॅल्यू आहे 2100. सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला. कॅश आहे, कॅशची व्हॅल्यू आहे 1800 टू बॅलन्स BD, कारण ही ॲसेट घेतलेली नाही. 1800 ही कॅश आहे. तुम्हाला विजिबल नसेल, तुमच्याकडे बुक असेल तर त्याच्यातून व्यवस्थित बघून करा. कॅशची व्हॅल्यू आहे 1800. ही आपण इथं अकाउंट ओपन काय केले, कारण ह्या ॲसेट्स C लिमिटेडनं टेकन केलेल्या नाहीत म्हणून. मग आता ह्या आपल्याला पूर्ण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे, म्हणून आपण अकाउंट ओपन केले आणि त्यांच्या ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो, म्हणून ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही, म्हणून त्याला आपण बॅलन्स म्हणलं. आता लायबिलिटी साईडला जावा. शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्समध्ये जाऊया आपण. शेअर्सचा अकाउंट आता बॅलन्स शीटचं आपण पोस्टिंग करतोय. तर इथं बघा इक्विटी शेअर्स आहेत, लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात. आता आपण इथं शेअर कॅपिटल म्हणतोय, अकाउंटचं नाव आहे शेअर होल्डर. मग तुम्ही म्हणाल ह्याला का तुम्ही बॅलन्स म्हणत नाही? ह्याला बॅलन्स म्हणत नाही कारण मी शेअर कॅपिटल लिहिते, कारण हे शेअर कॅपिटल आहे. इथं लिहिले बघा शेअर कॅपिटल, म्हणून शेअर कॅपिटल. बी लिमिटेडचं बघायचं आहे 8000. त्याच्यानंतर रिझर्व आहे का बी लिमिटेडचा? नाही. प्रॉफिट अँड लॉस आहे का? आहे. किती आहे? 2000. प्रॉफिट अँड लॉस 2000. त्याच्यानंतर डिबेंचर्स. आता डिबेंचर्स अकाउंट आपण ओपन केलेलं आहे, बट इथं डिबेंचर्स त्यांनी काय केलेले आहे? टेकन केलेले आहे. त्यामुळं आपण ह्याला इथं विचार करून घ्यायचा आहे. किती आहे डिबेंचर्सचा बॅलन्स? 6000. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो. $6000. आता आपण क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्स पण अकाउंट ओपन केलेलं आहे. क्रेडिटर्स कारण त्यांनी घेतलेले नाहीत, म्हणून क्रेडिटर्सचा बॅलन्स आपण क्रेडिटला लिहिणार आहोत, कारण लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो. क्रेडिटर्स आहेत 3200. आता आपलं मला असं वाटतं सगळ्याचं मी पोस्टिंग केलेलं आहे, तुम्हाला परत एकदा दाखवते. आपण काय काय केलं बघा. बिल्डिंग रिअलायझेशनला गेली, मशिनरी रिअलायझेशनला गेली, स्टॉक रिअलायझेशनला गेला, डेटर्स अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या डेबिटला. इथं शेअर कॅपिटल इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. रिझर्व नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. डिबेंचर्स अकाउंटच्या क्रेडिटला. आणि क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. ह्या सगळ्याचं आपण पोस्टिंग केलं. आता इथं कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस वगैरे दिलेले नाहीत, त्यामुळे डायरेक्ट आता PCची एंट्री आपल्याला करायची आहेत. PCची एंट्री आपण पहिली करूया. परचेस कन्सिडरेशन किती आहे बघा. बी लिमिटेडची परचेस कन्सिडरेशन आहे 18300. मी जर्नल एंट्री तुम्हाला दाखवलेल्या आहेत. C लिमिटेड टू रिअलायझेशन येतं. फक्त आता इथं अमाऊंट वेगळी, ही A लिमिटेडची होती. आता बी लिमिटेडची किती आहे, तर इथंच तुमची अमाऊंट फक्त कट होईल 18300. इथं येईल 18300. आणि इक्विटी शेअर्स कितीचे दिलेत त्यांनी, तर इथं इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर्स इथली एंट्री थोडीशी वेगळी येणार आहे. इथं करून दाखवते तुम्हाला. ह्यांचे इथं एंट्री कशी येणार आहे बघा. पहिली येणार आहे C लिमिटेड अकाउंट डेबिट 18300. ही जर्नल एंट्री आहे टू रिअलायझेशन अकाउंट. $18,300 ही आहे PCची पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री काय आहे, तर काय काय दिलं, तर इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर्स
इक्विटी शेअर होल्डर अकाउंट येईल आणि डिबेंचर्स 9%चे डिबेंचर्स दिले. आणि 2 दिलेत, नुसते शेअर्स नाही दिले तर डिबेंचर्स पण दिलेत टू सी लिमिटेड. तर सी लिमिटेडला येणार आहे 18,300. त्यातले शेअर्स किती दिले बघा, 12,000 शेअर्स दिले 12,000 रुपयाचे. आणि डिबेंचर्सने किती दिले तर 6,300 रुपये एवढे. तर ह्या 2 जर्नल एंट्र्या पी सीच्या आहेत, ह्या येणार आहेत बी लिमिटेडच्या बुकमध्ये. पी सीच्या 2 एंट्र्या आपण करून टाकूया. इथं रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि सी लिमिटेडच्या डेबिटला. इथं सी लिमिटेड आहे. सी लिमिटेडच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत रिअलायझेशन, ब्रॅकेटमध्ये पी सी. अमाऊंट आहे 18,300. पहिली पी सीची एंट्री इथं आपण दाखवली बघा, पी सीची पहिली एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि सीच्या डेबिटला. सीच्या डेबिटला आपण लिहिलं. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार आहोत, इथं लिहिणार आहोत बाय सी लिमिटेड. ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही. पी सी किती आहे तर 18,300. 18,300 ही झाली पी सीची पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री, पी सीच्या बदल्यात काय दिलं ते सी लिमिटेडच्या क्रेडिटला येतं. काय काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले, इक्विटी शेअर होल्डर 12,000 12,000 रुपयाचे शेअर्स दिले आणि बाय 9%चे डिबेंचर्स दिले. 9% डिबेंचर्स 6,300 रुपयाचे डिबेंचर्स दिले. आता मग काय होईल ह्यांच्या सीच्या क्रेडिटला. मग डेबिटला कोणाच्या तर इक्विटीच्या डेबिटला आणि डिबेंचर्सच्या डेबिटला. नाव कोणाचं येईल सी लिमिटेड. इथं इक्विटीच्या डेबिटला येणार आहे टू सी लिमिटेड 12,000 12,000 रुपयाचे शेअर्स दिले आणि डिबेंचर्स किती 6,300चे. मग आपण इथं लिहिणार आहे 9% डिबेंचर्स. 6,300. आता तुम्हाला इथं वाटेल की मॅम तुम्ही इथं डिबेंचर होल्डर आहे पण हा 5%चा आहे, हा 9%चे दिले म्हणून आपण इथं लिहिले. सॉरी इथं ना मला हे लिहायचं होतं टू सी लिमिटेड. ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही म्हणून. तर इथं सी लिमिटेड जर्नल एंट्री बघा तुम्ही. इथं आपण काय लिहिलं आहे इक्विटी शेअर्स डिबेंचर्सला ह्या दोघांना कोणाचं नाव येईल, हे दोघं डेबिट आहेत तर क्रेडिटवाल्याचं नाव येईल. हा डेबिट आहे, हा पण डेबिट आहे म्हणून ह्याला क्रेडिटवाल्याचं नाव येईल. इथं पण आलं इक्विटीला सी लिमिटेड आणि डिबेंचर्सला सी लिमिटेड. आणि सी लिमिटेडच्या क्रेडिटला ह्या दोघांची नावं येतील. तर सी लिमिटेडच्या क्रेडिटला आपण लिहिलेलं आहे बघा इथं इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर्स. हे झालं आपलं. आता कॅशचे बॅलन्स ओपन केले. आता आपल्याला पी सीच्या एंट्र्या झाल्या. पहिलं काय केलं पोस्टिंग, नंतर पी सीच्या एंट्र्या. आता आपल्याला जे एक्सटर्नल अकाउंट्स आपण ओपन केलेले आहेत म्हणजे कॅश और बँकच्या खालचे कुठले तर ज्या ॲसेट्स घेतलेल्या नाहीत त्या ॲसेटचे आणि ज्या लायबिलिटी घेतलेल्या नाहीत सी लिमिटेडनं त्या लायबिलिटीचे अकाउंट पहिले क्लोज करायचे आहेत. त्याचा डिफरन्स रिअलायझेशनला जाईल आणि मग आपण काय करणार आहोत डिफरन्स सांगते हां बघा नीट समजून घ्या. आता थोडंसं आपण पहिलं क्लोज करू मग तुमच्या लक्षात येईल. आता काय झालं डेटर्स आहेत. डेटर्स म्हणजे आपण कस्टमर आहे आपला, त्या कस्टमरला उधारीवर माल विकलेला आहे. गुड सोल्ड ऑन क्रेडिट टू युअर कस्टमर. तुम्ही तुमच्या कस्टमरला उधारीवर गुड सोल्ड केलेला आहे 2,100 रुपीजचा. म्हणजे आपण त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो. म्हणजे काय होणार आहे कॅश कम्स इन होणार म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि डेटर्सच्या क्रेडिटला. आपल्याला कॅश मिळेल त्यांच्याकडून आपण घेऊया कारण आता सांगणार आहोत आपण त्यांना की आमचं डिझोल्युशन होतं आहे तर तुम्ही काय करा आमचे पैसे आम्हाला द्या. म्हणजे आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. जरी समजा सी लिमिटेडने ॲसेट नाही टेकन केली तरी ए लिमिटेड त्यांच्याकडून पैसे घेऊ शकते कारण ए लिमिटेड त्यांचे पैसे बुडवणार नाही. त्यांनी उधारीवर माल विकला आहे म्हणजे त्याचे पैसे ते घेणार आहे डेटर्सकडून. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत कॅश और बँक. किती घेणार तर जेवढे आहेत तेवढेच 2,100. कॅश कम्स इन झाली की डेबिटला येते आणि गोज आउट झाली की क्रेडिटला. बघा कॅश अकाउंट हा रिअल आहे, रिअलचा रोल आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आली म्हणून इथं लिहिणार आहे आपण. कुणाची आली तर डेटर्सचे पैसे आले.
डेटर्स अकाउंट किती आले 2100 रुपीज पैसे मिळाले. आता डिफरन्स येतोय का इथं? नाही. इथं जर डिफरन्स आला असता तर रिअलायझेशनला गेला असता, हे लक्षात ठेवा. तर हा अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज होतो. ह्याला आपण क्लोज करून टाकू. 2100. आता बघा ही क्रेडिटर्स ही लायबिलिटी. आता पैसे येतील का जातील? तुम्हाला लायबिलिटी पेड केल्याशिवाय तुमचं डिझोल्युशन होणार नाही किंवा तुमचं लिक्विडेशन होणार नाही. लिक्विडेशन झाल्याशिवाय नवीन कंपनीमध्ये तुम्ही कन्वर्ट होणार नाही. म्हणून ए लिमिटेडला आणि बी लिमिटेडला काय करावं लागतं? स्वतःच्या फर्म्स किंवा स्वतःच्या कंपन्या डिझॉल्व कराव्या लागतात. मग आता बी लिमिटेडला डिझॉल्व होण्यासाठी लायबिलिटी पेड करावी लागेल. मग ए लिमिटेडची लायबिलिटी काय होतं? जे क्रेडिटर्स होते ते सी लिमिटेडने पेड केले होते, पण बी लिमिटेडचे क्रेडिटर्स सी लिमिटेडने पेड केलेले नाहीत. म्हणून बी लिमिटेडला क्रेडिटर्सची व्हॅल्यू पेड करावी लागेल. क्रेडिटर्सवाल्यांचे पैसे द्यावे लागतील. म्हणजे कॅश काय होईल? गोज आउट होईल. कॅश गोज आउट झाले की क्रेडिटला आणि सन्ड्री क्रेडिटर्सच्या डेबिटला. मग पैसे द्यावे लागणार आहेत म्हणून आपण इथं म्हणणार आहोत कॅश ऑर बँक. हा डिफरन्स नाही, हे लक्षात ठेवा. पैसे देऊन टाकले, लायबिलिटी पेड केल्याशिवाय डिझोल्युशन होणार नाही. म्हणून कशाचे पैसे पेड केले? क्रेडिटर्स 3200 कॅश. आता हा पण अकाउंट क्लोज होतोय. क्लोज नसता झाला तर ह्याचा डिफरन्स रिअलायझेशनला गेला असता, पण हा अकाउंट ऑटोमॅटिकली दोन्ही साईडनी क्लोज होतोय. पहिले एक्स्ट्राचे अकाउंट आपण क्लोज करायचे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल एक्स्ट्राचे म्हणजे कुठले? तर बघा मी तुम्हाला पहिले इथं सांगितलेलं होतं. रिअलायझेशन क्लोज केला, पहिलं काय करायचं? रिअलायझेशन इक्विटी शेअर होल्डर कॅश आणि इक्विटीच्या बदल्यात काय दिले? डिबेंचर्स दिले. तर इथपर्यंतचे अकाउंट तुमचे फिक्स आहेत. कॅश पण आत्ता ह्या एंट्रीमध्ये आलेला आहे. कॅश सगळ्यात शेवटी क्लोज होतो कॅश अकाउंट, आणि दोन्ही बाजूनी ते इक्वली क्लोज झाला तर आपलं आन्सर बरोबर असतं. आणि जे तुम्ही एक्स्ट्राचे अकाउंट ओपन करता, एक्स्ट्राचे म्हणजे एखादी लायबिलिटी घेतली नाही, एखादी ॲसेट घेतली नाही, किंवा एखादी लायबिलिटी म्हणजे त्यांनी काहीतरी दुसऱ्याला दिली किंवा स्किप केली असेल, तर मग त्यांचे अकाउंट आपण ओपन करतो. जे अकाउंट आपण एक्स्ट्राचे ओपन करतो की जे क्वेश्चनशी रिलेटेड आहेत, ॲसेट्स अँड लायबिलिटीशी, ते अकाउंट पहिले क्लोज करायचे. आपण ते केले. आता आपले रूल कसा आहे? रिअलायझेशन क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स इक्विटीला पाठवायचा. इक्विटी क्लोज करायचा, सी लिमिटेड ऑटोमॅटिकली क्लोज होतो. इक्विटी शेअर होल्डर क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स कॅशला पाठवायचा. आणि कॅश दोन्ही बाजूनी क्लोज व्हायला पाहिजे. तर आपण रिअलायझेशनला क्लोज करू. कोणत्या साईडची टोटल किती येते बघू. ह्या साईडची टोटल आहे 18,300. ह्या साईडची करू 6,000 प्लस 1,500 प्लस 7,800 15,300. बघा आता डेबिटची टोटल, क्रेडिटची आहे 18,300. बघा इथं आहे क्रेडिटची एवढी आहे, तर डेबिटची किती आहे? ही क्रेडिटची आहे, डेबिटची आहे 15,300. ह्या दोघांचं मायनस करू, किती येतोय डिफरन्स बघा? 5,000 आहे डिफरन्स. डिफरन्सची व्हॅल्यू आहे 5,000. तुम्ही मायनस करून बघू शकता. मी फक्त आन्सर चेक करते बरोबर आहे का. तर हां, एक मिनिट. डिबेंचर्स पण क्लोज व्हायला पाहिजे, कारण इथं थोडासा डिफरन्स येतोय बघा डिबेंचर्सला. तर हा एक क्लोज करायचा राहिला माझा. अजून काय राहिलं? इक्विटी शेअर होल्डर 8, 9, 10 ह्याचा डिफरन्स इथं येणार आहे. 1 मिनिट. 6,000, 1,500, 7,800, 300 रुपीजचा आपला इथं डिफरन्स येतोय. कुठला बघा सांगते, कारण डिबेंचर्स क्लोज नाही झाला तर ह्याचा डिफरन्स इथं जाणार आहे का? ह्याचा डिफरन्स इक्विटीला नाही जात. ह्याचा डिफरन्स येतोय कारण प्रीमियमनी दिलेला आहे आणि एक्सटर्नल लायबिलिटी आहे, म्हणून ह्याचा डिफरन्स रिअलायझेशनला जाणार आहे. तर हा क्लोज करायचा राहिला. पहिला आपण ह्याला क्लोज करू. ह्या साईडची टोटल जास्त आहे 6,300. ह्या साईडला आहे 6,300. ह्या साईडला 6,000 आहेत. ह्या साईडला कमी पडत आहे, त्याला नाव द्यायचं आहे रिअलायझेशन. हा अकाउंट क्लोज करायचा राहिलेला होता, रिअलायझेशन अकाउंट. ह्याला स्टार करू, ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. ₹300 आणि हा 300 रिअलायझेशनच्या डेबिटला.
रिअलायझेशनला का आला हे लक्षात ठेवा, कारण ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. इंटरनल असेल तर शेअर होल्डरला आलं असतं. शेअर होल्डरांशी रिलेशन आहे का याचं? नाही, हे कंपनीशी रिलेशन आहे म्हणून. तर आपण इथं लिहिणार आहोत टू डिबेंचर होल्डर्स, 5% डिबेंचर होल्डर्स. नुसतं डिबेंचर्स लिहिलं तरी चालेल. 300 रुपीज. आता आपण टोटल करू. 15,300 पर्यंत झालेली होती प्लस 300, तर टोटल आले 15,600. इथं करूया आपण. क्रेडिटची टोटल आहे 18,300, ही जास्त आहे. 18,300 तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत. 18,300 मायनस 15,600 आली होती बघा. क्रेडिटची टोटल आहे 18,300, ही क्रेडिटची आहे. डेबिटची आहे 15,600, डेबिटची आहे. दोघांचं मायनस करू. 18,300 मायनस 15,600, तर 2,700चा डिफरन्स आला. म्हणजे इथं चुकलं होतं हे, आणि मायनस करायला पण चुकलं होतं. डिफरन्स एवढा आला. तर त्याला ना ह्या साईडलाच कमी पडत आहेत, ह्या साईडची टोटल जास्त आहे. इक्विटी शेअर होल्डर ह्या अकाउंटला जाईल. टू इक्विटी शेअर होल्डर. ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर. $2,700 आणि 2,700 इक्विटीच्या क्रेडिटला. याचं बाय रिअलायझेशन. इथला डिफरन्स कॅशला जातो. 2,700 प्लस 2,000 प्लस 8,000 12,700. ह्या साईडची टोटल जास्त आहे 12,700. तिचा आपण इथं लिहिणार आहोत 12,700. डिफरन्स कितीचा येतो आहे तर 700 रुपयाचा येतो आहे. इथं लिहिणार आहोत आपण कॅश और बँक. याला स्टार करूया, ब्रॅकेटमध्ये लिहूया बॅलन्सिंग फिगर. ₹700. हे 700 कॅशच्या क्रेडिटला, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहिणार आहोत आपण बाय इक्विटी शेअर होल्डर. ₹700. हा अकाउंट तुमचा दोन्ही साईडनी ॲटोमॅटिकली क्लोज होतो. सी लिमिटेड. हा पण आता क्लोज व्हायला पाहिजे. जर क्लोज झाला तर आपला आन्सर बरोबर आहे, अदरवाईज रॉंग. किती येतं आहे बघू. 0 0 7 8 9 आणि 3 8 9 बरोबर आहे. आणि 2 आणि 1 3. हा झाला कॅश अकाउंट क्लोज. हा झाला, हा झाला. आता आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. बॅलन्स शीट PC-वरून बनते, हे लक्षात ठेवा. बॅलन्स शीटला जेवढ्या ॲसेट आहेत ह्या ॲसेटची टोटल करायची ABची, आणि सगळ्या ॲसेट इथं घ्यायच्या. गुडविल कुठल्या कुठल्या ॲसेट आहेत बघा. गुडविल, बिल्डिंग, मशिनरी. आपण सगळं घेऊया इथं. गुडविल, मशिनरी नाही, बिल्डिंग आहे, मशिनरी. पाहिजे तर तुम्ही इथं फिक्स ॲसेट म्हणू शकता. मोटार व्हेकल आहे, मोटार व्हेकल्स. आणि त्याच्यानंतर आहेत करंट ॲसेट. ह्या फिक्स ॲसेट आहेत. इथं माझं लिहायचं राहिलं फिक्स ॲसेट, मी इथं लिहिते करंट ॲसेट. त्याच्यामध्ये आहेत करंट ॲसेटला स्टॉक डेटर्स, कॅश. स्टॉक डेटर्स कॅश. तर गुडविल बघा, Aचे आहे 8,000, Bचे आहे 3,000. या दोघांची टोटल करायची आहे. 8,000 प्लस 3,000 11,000 11,000. तर तुम्हाला इथं लिहायचे आहे 11,000 गुडविल. बिल्डिंगला बघा, ही 10,500 प्लस 6,000 म्हणजे 16,500 येईल. तरी पण करून दाखवते.
10,000 प्लस 10,500 आहे, प्लस 6,000 16,500 16,500. दोन्ही ॲसेटची ए आणि बी दोघांचे ॲसेट त्यांनी टेकन केलेले आहेत, म्हणून न्यू बॅलन्स शीटला त्यांच्या सगळ्या ॲसेट येणार आहेत. मशिनरी आहे 2,500 प्लस 1,500 4,000 रुपये 4,000. मशिनरीची व्हॅल्यू आहे 4,000. मोटार व्हेकल एकाचीच आहे 3,000, इथे येणार आहे 3,000. करंट ॲसेटला स्टॉक आणि डेटर्स सांगा बरं 13,800 येते, करून दाखवते. 6,000 प्लस 7,800 13,800. बॅलन्स शीटला घेतोय, बॅलन्स शीट ऑफ सी लिमिटेड 13,800 स्टॉक. डेटर्स आहेत 8,200 आणि कॅश आहे 4,300. हे आपण इथून ॲसेट घेतल्या दोघांचं टोटल करून. तुम्ही डायरेक्ट ह्या दोघांची टोटल केली असते तरी चालले असते, पण आपल्याला फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट लिहावे लागतात, म्हणून आपण वेगवेगळं लिहिलं. आता बघायचं क्रेडिटर्स घेतलेले आहेत आणि शेअर्स घेतलेत. आपण लायबिलिटीला घेताना पहिले शेअर कॅपिटल घेतो. शेअर कॅपिटल किती आहेत इक्विटी शेअर्स बघा बरं. इक्विटी शेअर्स ह्याचे आहे 3,000 आणि ह्याचे आहे 12,000. नंबर ऑफ शेअर्स आपण काढू. 3,500 नंबर ऑफ शेअर्स ए लिमिटेडचे प्लस बी लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स आहेत 1,200, म्हणजे 4,700 शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स इथं लिहिणार आहोत आपण 4,700 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 10 ईच. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे, म्हणजे 4,700 इंटू 10 47,000चे इक्विटी शेअर कॅपिटल आहे. 47,000. अजून काय आहे पी सीला बघा. डिबेंचर्स आहेत. बी लिमिटेडचे डिबेंचर्स घेतलेत, पण 9% वाले डिबेंचर्स आहेत. इथं लिहिणार थांबा. हे झालं शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर आपण असं म्हणणार आहोत सेक्युर्ड लोन. सेक्युर्ड लोन त्याच्यामध्ये येतं 9% डिबेंचर्स. अमाऊंट आहे डिबेंचर्सची 6,300. तुम्हाला हे जर नाही कळलं सेक्युर्ड लोन लिहायचं, तुम्ही डायरेक्ट डिबेंचर्स लिहिले तरी चालतील. 6,300 रुपीजचे. अजून काय आहे का बॅलन्स शीटला बघा. हे क्रेडिटर्स एक लायबिलिटी राहिलेली आहे, तर इथं लिहिणार आहोत आपण करंट लायबिलिटी. क्रेडिटर्स एकाचीच लायबिलिटी घेतली त्यांनी 7,500. सीनं एची लायबिलिटी घेतली 7,500. आता ह्याची टोटल करायची आहे आणि ते इक्वली क्लोज व्हायला पाहिजे. तर बघा इथं 47,000 प्लस 6,300 प्लस 7,500 60,800. तर ह्या साईडची टोटल करून बघू किती येते. 11,000 प्लस 16,500 प्लस 4,000 प्लस 3,000 प्लस 13,800 प्लस 8,200 प्लस 4,300 60,800 60,800. ॲसेट आणि लायबिलिटीची टोटल आपल्या क्लोज झालेली आहे बॅलन्स शीट. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.